बगळीची युक्ती आणि शहाणा बेडूक. बगलीची युक्ती आणि शहाणा बेडूक. एका मोठ्या हिरव्यागार तळ्यात डबक नावाचा एक बेडूक राहायचा. त्याला उड्या मारायला आणि पानांवर बसायला खूप आवडायचे. तळ्यात अनेक छोटे मासे आणि कासव राहायचे. ते सगळे मिळून खूप मजा करायचे. पण डबक थोडासा अधीर, इम्पेशन्स आणि उत्साही होता. एके दिवशी शर्वरी नावाची एक उंच बगळी त्या तळ्याकाठी आली. तिची चोच लांब आणि धारदार होती. शर्वरीने गोड आवाजात डबकला विचारले, "अरे बेडका, तू इथे किती लहान जागेत राहतोस? मी तुला एका खूप मोठ्या सुंदर तलावात घेऊन जाऊ का?" तळ्यात राहणाऱ्या एका शहाण्या म्हाताऱ्या माशाने सगळ्यांना सावध केले होते. अनोळखी व्यक्तीच्या मोठ्या आश्वासनांवर कधीही लगेच विश्वास ठेवू नका. पण डबकला ते मोठे तळे पाहण्याची खूप घाई झाली होती. त्याने म्हाताऱ्या माशाचे ऐकले नाही. त्याला वाटले, शर्वरी किती छान आहे. डबक म्हणाला, "हो, मला घेऊन चल, मी पहिला जाईन." शर्वरी हसली. तिने डबकला हळूच आपल्या चोचीत पकडले. बगळी उडू लागली. उंच आकाशातून डबकला. खाली तळे खूप छोटे दिसू लागले. शर्वरी त्याला एका उंच झाडाजवळ घेऊन गेली. तिथे त्याने पाहिले, वजा ते दुसरे तळे नव्हते. शर्वरीने फसवलं होतं. आता डबकला आपली चूक कळली. त्याने घाबरून जोरात डराव डराव असा आवाज केला. सुदैवाने आवाजामुळे शर्वरीचे लक्ष विचलित झाले आणि डबक तिच्या चोचीतून निसटला आणि खाली तळ्यात उडी मारली. त्याने शहाण्या माशाचे आभार मानले आणि पुन्हा कधीही अनोळखी लोकांवर विश्वास ठेवला नाही.